नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चांगलाच घसरला असल्याचे पाहायला मिळून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 15° तापमानाची नोंद झालेली आहे, तर सातपुड्याच्या डोंगर भागामध्ये जवळपास 10° तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे तापमान अचानक घसरले असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे। गेल्या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा हा घसरला नव्हता, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकं जे आहे ते धोक्यात आलेले असल्याचे दिसून येत होतं। मात्र या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे। तर त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य आणि रात्री शेतीला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांचं चांगलेच हाल होताना जरी दिसून येत आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना गरम कपड्यासोबतच शेकोटीचा सहारा घेण्याची गरज ही भासत आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फायदा होणार। त्यामुळे येणारे आणखीन काही दिवस रब्बीच्या हंगामासाठी जी कडाक्याची जी थंडी आहे ती अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। त्यामुळे येणारे काही दिवसात थंडी अशीच राहिली तर रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फायदा होणार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे। जितेंद्र भाईसारे, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।